परमपूज्य श्री सद्गुरू सेवागिरी महाराजांच्या या 78व्या पुण्यस्मरणानिमित्त आज या ठिकाणी पुसेगाव नगरीमध्ये 11 दिवसाच्या या उत्सवानिमित्त आज मानाचा झेंडा मिरवणूक या ठिकाणी या मिरवणुकीने झेंडा मिरवणुकीने आज या 11 दिवसाच्या सेवागिरी महाराजांच्या पुण्यस्मरणानिमित्त चालणाऱ्या उत्सवानिमित्त सर्व आमच्या सेवागिरी हायस्कूल, हनुमानगिरी हायस्कूल, इंग्लिश मीडियम, पब्लिक स्कूल अशा माध्यमिक शाळा, मराठी शाळा, ग्रामस्थ भाविक वृंदाचे या समूह या ठिकाणी आज या झेंडा मिरवणुकीस सुरुवात होत आहे। त्यानिमित्तानं आज या ठिकाणी गेले 4 दिवसापूर्वी क्रिकेटचे 4 सामने DNA संपलेले आहेत की आता आज व्हॉलीबॉल शूटिंग सामने सुरुवात होत आहे। त्यानिमित्तानं आज या ठिकाणी सर्व उत्साही वातावरण पुसेगावमध्ये निर्माण झालेलं आहे आणि त्यानिमित्तानं आज मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी उत्सवात शुभारंभ होत आहे। त्यानिमित्त येणाऱ्या मी सर्व भाविक वृंदांना, उपस्थित सर्व ग्रामस्थांना ब्रह्मलीन परमपूज्य श्री सद्गुरू सेवागिरी महाराजांच्या चरणावरती विनम्र अभिवादन करून शिरसाष्टांग दंडवत घालून हा उत्सव 11 दिवस निर्विघ्नपणे चांगल्या पद्धतीने पार पडावा। येणाऱ्या सर्व भाविक वृंदांना सेवागिरी महाराजांच्या समाधीवरती चरणावरती नतमस्तक झाल्यानंतर त्यांच्या पाठीमागचं बहुदुःख म्हणजे पाप, ताप, दुःख, दैन्य, दारिद्र्य, व्यथा, संकट, वाईट विचार, शारीरिक त्रास, मानसिक त्रास, बौद्धिक त्रास या संपूर्ण व्यथा ज्या आहेत त्यांच्या पाठीमागे दूर व्हावे त्या अशी महाराजांच्या चरणी प्रार्थना करून सर्व भाविकांना दीर्घायुष्य, सुख, समृद्धी, ऐश्वर्य लाभो असं सर्वांना शुभ आशीर्वाद देतो। सेवागिरी यात्रेच्या झेंडा मिरवणुकीपासून आज सुरुवात झालेली आहे। यात्रेला सातारा पोलीस दलाच्या वतीनं मोठ्या प्रमाणावर बंदोबस्त या ठिकाणी दिलेला आहे। माननीय पोलीस अधीक्षक तुषार जोशी सरांच्या आदेशानुसार जवळपास 400 होमगार्ड आणि 100 पोलीस अंमलदार या संपूर्ण 10 दिवसाच्या यात्रेकरता पोलीस दलाच्या वतीनं सेवागिरी यात्रेची भक्तजनांची सेवा करण्यासाठी या ठिकाणी असणार आहेत। यात्रेकरूंची कोणतीही गैरसोय होऊ नये याकरता या यात्रा कालावधीमध्ये बैलगाडा शर्यत असेल, रथ मिरवणूक असेल, इतर जे काही इव्हेंट महत्त्वाचे व्हॉलीबॉल स्पर्धा, कृषी प्रदर्शन या सर्वच ठिकाणी योग्य तो बंदोबस्त दिलेला आहे आणि त्या ठिकाणी रोड डायव्हर्जन देखील करण्यात आलेलं आहे। नागरिकांना मी आपल्या माध्यमातून आवाहन करू इच्छितो की सर्व नागरिकांनी प्रशासनाला सहकार्य करावं। ज्या हेवी व्हेकल आहेत त्या या यात्रा कालावधीमध्ये 10 दिवस आपण या रस्त्यापासून रोड डायव्हर्जन केलेलं आहे, त्याचं देखील सर्व नागरिकांनी पालन करावं आणि प्रशासनाला सहकार्य करावं। धन्यवाद। सद्गुरू सेवागिरी महाराजांच्या 78व्या संजीवन समाधी सोहळ्याप्रित्यर्थ होत असलेला हा भव्य सोहळा आणि यात्रा उत्सवाची सुरुवात आज परंपरेनुसार या झेंडा उत्सवाला सुरुवात होत असते। खरं तर महाराष्ट्राचं आराध्य दैवत असणारे परमपूज्य सद्गुरू सेवागिरी महाराजांच्या दर्शनाकरता महाराष्ट्र, कर्नाटक, गुजरात अनेक प्रांतातून भाविक येत असतात आणि या यात्रेची देवस्थान ट्रस्टच्या वतीने किंवा सर्व शासकीय विविध उपक्रमाच्या माध्यमातून जय्यत आम्ही तयारी केलेली आहे। कोणतीही या ठिकाणी गैरसोय होणार नाही याची दक्षता घेतलेली आहे। आमचं यात्रेकरूंना एकच आव्हान असेल की आपण सद्गुरू सेवागिरी महाराजांचा आशीर्वाद घेण्याकरता यात्रेकरूंनी येणाऱ्या 18 तारखेला श्री महाराजांचा प्रमुख रथोत्सवाचा दिवस आहे, त्या दिवशी सर्वांनी दर्शनाकरता यावं एवढीच विनंती रामकृष्ण आहे। मुख्य दिवशी कोण कोण हजर राहणार आहे? मुख्य मान्यवर आम्ही आमच्या प्रथेप्रमाणे CM, DCM तथा आपल्या जिल्ह्यातील सर्व मंत्री महोदय आणि आजी माजी सर्व पदाधिकाऱ्यांना निमंत्रित केलेलं आहे। आमचा मानस आहे की CM साहेब येतील तशी आम्ही तयारी केलेली आहे।